सेक्शन 5 ऑफ महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट सेक्शन 5ची बेरक काय सांगते बाबा सिएशन ऑफ एक्झम्पशन इफ लोकल अथॉरिटी कमिटेड ब्रीच ऑफ एनी कंडिशन. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं महत्त्वाचं की बाबा एक लोकल अथॉरिटी आहे तर ती एखादं कंडिशन जी इम्पोज केली आहे स्टेट गव्हर्नमेंटनं रिगार्डिंग एखाद्या प्रॉपर्टीच्या स्टेट गव्हर्नमेंटनं काही कंडिशन इम्पोज केले असते आणि त्याचं जर लोकल अथॉरिटी करत असतील तर ॲट दॅट टाइम ऑफ ग्रँटिंग डिक्लेअर दॅट सिएशन ऑफ एक्झम्पशन सीज टू एक्झिस्ट. मीन्स जे कंडिशन होत्या इम्पोज केलेल्या स्टेट गव्हर्नमेंटनं त्या ज्या कंडिशन आहेत त्याचं ब्रीच झालंय. आता ती प्रॉपर्टी लोकल अथॉरिटीने कमिटेड केलेली असल्यामुळं त्याच्या कंडिशन ब्रीच झालेल्या आहे. दॅट डिक्लेअर दॅट सिएशन ऑफ एक्झम्पशन सीज टू एक्झिस्ट. हे महत्त्वाची गोष्ट आहे. सेक्शन 5मध्ये बाकी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की हा चॅप्टर फर्स्टचा प्रिलिमिनरी ॲस्पेक्ट्समध्ये येतो आणि ह्याच्यामध्ये डील होतात 1 to 7 सेक्शन्स. आणि बेसिकली ह्याच्यामध्ये सांगितले की स्टेट गव्हर्नमेंटच्या एखाद्या कंडिशनला लोकल अथॉरिटीने जर ब्रीच केलं असेल तर त्या ज्या कंडिशन असतील त्या जर फुलफिल नाही केल्या किंवा त्या कंडिशन जर ब्रीच केल्या सिएशन जे एक्झम्पशन असतील त्या सीज टू एक्झिस्ट होणार. एवढंच फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की एक्झम्पशन ग्रँटेड टू लोकल अथॉरिटी इज नॉट ॲन ॲब्सोल्यूट.